वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज पहिली बुकिंग बसलेली आपल्याला भोसरी बसली आपल्याला. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, the gun down. Got my body in the place till the sun's out. Can't fuck with this, don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. भोसरीचा ड्रॉप झाला आपला. भोसरीचा ड्रॉप केल्याच्या नंतर आपल्याला भेटले 372 रुपये मीटरने भेटले. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते काय पडते. भोसरीला तर आलोय. आपल्याला पडली दुसरी बुकिंग. आता दुसरी बुकिंग कुठली आहे काय आणि किती रुपयाची आहे आपण बघू. आपल्या दोन बुकिंग झाल्या. पहिली बुकिंग होती आपल्याला तिथनं 130 रुपयाची राईड पडलेली. त्यांना लोकेशनच्या अलीकडेच उतरवायचं होतं. 130 ते भेटले आपल्याला मीटरने. आणि त्याच्यानंतर तिथनंच आपल्याला पडली PMC मेट्रो स्टेशन म्हणजे पिंपरी चिंचवडचं जे मेट्रो स्टेशन आहे तिथली पडली. ती 93 रुपये उबेरने दाखवले आणि आपल्याला त्याच्यातनं भेटले 102 रुपये. आणि एवढ्या पुरी जेवढ्या आहेत म्हणजे महिला म्हणा पुरी म्हणा जेवढ्या बघितल्यात मी आत्तापर्यंत माझ्या एक्सपिरियन्समध्ये, त्या पुरी काय करतात आता युटर्नला थांबल्यात आणि युटर्न मारून लगेच राईटला सोडायचे. पण युटर्न मारायचे पैसे वाढतात म्हणून सिग्नललाच पैसे करून ठेवतात. दादा किती झाले बघा, मी एवढे करून ठेवतो. 2-2 रुपये 1-1 रुपये त्यांना एवढा जड जातो रिक्षावाल्याला देण्यासाठी की मीटरनी हे करतात. आणि ही PMC म्हणून मेट्रो स्टेशनला जी आली होती पोरगी त्यांना खरं जायचं होतं रुबी हॉलला. त्यांना मीटरने म्हणल्याबद्दल त्यांनी इथं आले, इथनं मेट्रोने गेलं. बघा आता बघू पुढची राईड कुठली पडते आणि कितीचा आकडा बसतोय. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Mr. Whip, flip the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. आपला राऊंड लय भारी झाला. पहिली बुकिंग होती पिंपरी चिंचवडमधनं. ते पिंपरी चिंचवड सोडल्याच्या नंतर तिथनं रॅपिडोला मी बुकिंग उचलली डायरेक्ट बिबीवाडी बसली. 413 रुपये काहीतरी बसली. आणि ॲपने दाखवले होते फक्त 370 रुपये रॅपिडोने. आणि रॅपिडो काय म्हणते ॲपला जेवढं दाखवल तेवढंच घ्या म्हणजे माईकमध्ये जोरात ओरडते. आणि आता रॅपिडोची मी दुसरी राईड उचलली होती एक लोकलच, त्यावेळी रॅपिडोने ओरडलं नाही. म्हणजे लॉंग रूटला तो बी आपल्यासोबत खेळ करतो आहे, आपल्याला त्याचं काही घेणं नाही. नंतर जशी ती 400 रुपयाची सोडली की लगेच आपल्याला पडली कोथरूड ओलाला. कोथरूड घेऊन आलो. कोथरूडमध्ये पण फ्रॉड काय झालं चेक करा. 12 किलोमीटरचा मला फेअर भेटला. मी सिटीतनं आलो होतो. सिटीतनं आल्याच्या नंतर इथं आल्यानंतर मीटरने घेऊन आलो म्हणून मला दाखवते 14.800 मीटर. आता 14.800 मीटर कसं झालं ते ओलालाच माहिती नाही, ओला सांगू शकाल मला. त्यांचे मला भेटले 268 रुपये. आणि तिथनं लगेच एक किलोमीटरचे एक लोकल मारले 45 रुपये त्यांचे भेटले. आणि ती सोडल्याच्या नंतर आत्ता मला बसलेली डायरेक्ट म्हाळुंगे उबेरला
11 किलोमीटरची बुकिंग आहे. आता बघू 11 किलोमीटरला किती पैसे होतात. Crazy if you think that I'ma slow down. Wanna hear it talking shit for the drama. Coming up to send you to the mama. Mr. Whip, whip, whip. Bodies in the place till the sun's out. Can't fucking get too many tries. When the bullets fly, you're the last one to die. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना. आत्ता आपल्याला 2 बुकिंग झाल्या परत. पहिली वाजलेली आपल्याला बाणेर म्हणजे राधा चौक होती. राधा चौकातला ड्रॉप केला. 12 किलोमीटरची राईड होती. 210 रुपये आपल्याला भेटले. त्याच्यानंतर ती सोडल्या आपल्याला उबेरने लगेच ॲडव्हान्समध्ये दिली पॅन क्लब रोड दाखवलेली 75 रुपये. मीटर टाकूनच आलेलो मी. 66 रुपये मीटरला झाले. 59 रुपये कॅश कलेक्टरसाठी होते आणि 75 रुपये मला भेटले. म्हणजे 75 6 रुपये तर एक्स्ट्रा भेटलेत. म्हणजे जेवढं दाखवलं त्याच्यापेक्षा एक्स्ट्राच भेटले आपल्याला कधी. आता बघू पॅन क्लब रोडवरनं कुठली राईड बसणार आहे. मोठं बसती का लोकल मारतोय या कुठले राऊंड परत एखादं 2-3 बुकिंगचा राऊंड होतोय हे बघू आपण. हे कोणते आधी फोन लगायचा. पार्ट 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 2 म्हणजे काय की हाफ टाईम सकाळी जाऊन आलेलो आपण. नंतर 4-5 वाजलेले आहेत. 5 वाजता आपण परत आलो आहे गाडीवर. आणि पहिलं रिझन रोज सारखं गॅस टाकून घ्यावा की परत गॅसचं लपड येऊ नये म्हणून. चला बघू आता दुसरी पार्ट 2 मध्ये किती धंदा होतो आणि काय होतं आपला टोटल किती धंदा होणार हे पण बघू. पार्ट 2च्या पहिली बुकिंग भेटलेली आपल्याला आनंदनगरवरनं म्हणजे सनसिटीतनं संतोष हॉलचे बुकिंग पडले. संतोष हॉलच्या बॅक साईडला एक लहान लेकरांचा दवाखाना आहे मानकर म्हणून. मानकरचं आहे आणताच तरी. त्या हॉस्पिटलची बुकिंग पडलेली IDBI बँकची इथली. ती बुकिंग होती. 200 मीटरवरून पिकअप होता आणि 1 किलोमीटरची राईड ड्रॉप पॉईंट होता. मग आपला ड्रॉप पॉईंट केला. ड्रॉप केलं त्यांचा प्रश्न होता की क्लोजला ज्यावेळी छोट्या बुकिंग असतात त्यावेळी मीटरने का नाही. म्हणजे त्यांना क्लिअर सांगितलं मॅम म्हणलं तुम्ही लॉंग रूटला असता त्या पॉईंटला आम्हाला पिकअपला काही वाटत नाही. पिकअपला यायला काय वाटत नाही. पण क्लोज रेंजला जर असाल तर ऑलरेडी सोडायचं आहे तुम्हाला. 1 किलोमीटर घ्यायला यायचं. मग 2 किलोमीटरची राईड इथं होती आणि तुम्हाला सोडल्याच्या नंतर परत आम्हाला एखादं किलोमीटर कुठं ना कुठं एमटी जायला लागतं. ते समजून नीट सांगितलं. 3 किलोमीटरच्या राईडला मग आम्हाला 41 रुपये परवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की क्लोजला घेत नाही आणि मीटर लॉंग रूटला घेतो. कारण की तुम्हाला पिकअपला येताना जर मीटर टाकून आलो तर तुम्हाला वेगळं वाटेल ते की कुठनं घुमून आलाय फिरून आलाय असं म्हणून क्लिअर सांगितलं मी त्यांना. ते म्हणलं चालते म्हणले काय नाही आम्हाला फक्त माहिती पाहिजे होती म्हणून विचारलं होतं म्हणले. आता सेकंड पार्टमध्ये गॅस कितीचा बसणार आहे आणि किती धंदा होणार आहे हे बघू. दुपारच्या नंतरची सुरुवात झालेली आहे. दुपारच्या नंतरची पहिली 45 रुपयाची मारली. त्याच्यानंतर आत्ता बसलेली आहे. मला अंदाज आहे माझा की पुणे एअरपोर्ट आहे. आता बघू आपण किती आणि कुठली बुकिंग आहे किती रुपये होणार आहेत. मीटरने त्यांना फोनवर सांगितलेलं मी. ते म्हटले चला म्हटले किती फरक पडतो आपण बघू आणि दोन्ही बघू. आता आपण फरक किती पडतो हे बी बघू आणि राईड कुठली हे पण बघू.
आपली पहिली बुकिंग ड्रॉप झाली नाईट मोडची, म्हणजे दुपारच्या नंतरची. ती होती पहिली बुकिंग होती लोकल मारली. दुसरी बुकिंग होती डायरेक्टली एअरपोर्ट, पुणे एअरपोर्ट. आपण पुणे एअरपोर्ट बघितलं नाही, आता मॉल आहे बघा. आता बघू एअरपोर्टपासून दुसरी बुकिंग कुठली पडते. हो. आपण एअरपोर्टला होतो. एअरपोर्टचा ड्रॉप केल्याच्या नंतर आपण थोडंसं खालच्या साईडला आलो होतो. ॲटो क्लिकरनी रॅपिडोला डायरेक्टली उचलली. मला माहिती नाही कुठली बसली आहे म्हणून. बघू म्हणलं, चला म्हणलं कुठली बसली आहे म्हणून. तर ती होती धायरी. आता धायरीचा पिकअप केला आणि पिकअप केला मीटरने म्हणून त्यांना बसवलं. धायरीचं बिल झालं 350 रुपये रॅपिडोने दाखवले आणि 400ला 396 रुपये मीटरने झाले. तर बघू आता धायरीतनं कुठली बुकिंग पडते. नाही ऑनलाईनला पण 87 रुपये दाखवले. म्हणजे रोड वाढल्यामुळं शेअर वाढवले. आत्ता आपण आलेलो धायरीतनं क्रिकेटवाडीचा थोडासा रूट चेंज केला कस्टमरने आणि धायरी इथलं बिल झालं 70 रुपये दाखवले. रॅपिडोने फेअर पण वाढवला. रॅपिडोने दाखवले 87 रुपये आणि मीटरने झाले 90 रुपये. चला आता बघू क्रिकेटवाडीतनं कुठली बुकिंग घेऊन जातो आहे आणि कुठली बुकिंग मिळते. आपल्याला अजून गॅसचे पैसे करायच्यात, किती होतात बघू आपण. आत्ता बघायला गेलं तर आपल्याला तरी बानेरला जायची काहीच गरज नाही, काहीच. आपला मस्त एक धंदा झाला आहे, सगळं झालं. पण आत्ता बसली आपल्याला बानेर बोलायला बसलेली आणि सरांना बोललं सर मीटरने म्हणून. मीटरने बी ॲग्री केलेलं आहे त्यांनी. आता बघू किती होतात पैसे. कोल्हेवाडीवरनं आपण आलेलो बानेर ज्युपिटरच्या इथं. त्यांचं लोकेशन बऱ्यापैकी तर चुकलं होतं, दोन पॉईंटला तर चुकलं असं मला वाटतं आहे. त्यांच्या आलो लोकेशनमध्ये येऊन मला वाटलं 400पर्यंत तर आकडा जाईल म्हणून. 400पर्यंत तर गेला नाही आणि माझं मोळे झालं. मला त्याच्यात भेटले फक्त किती 362 दाखवले होते आणि महिला होत्या. महिला ज्या असतात त्या 2 रुपये कमीच केले त्यांनी ऑनलाईनला पण. 372 झाले होते आणि त्यांनी केले 370 रुपये, म्हणजे एक 8 रुपये फक्त वाढले. आता बघू बालेवाडी हाय स्ट्रीटला आहे. हाय स्ट्रीटवरनं कुठली बुकिंग पडते बघू आपण. 11 वाजले. 11 वाजता आपल्याला बालेवाडीवरनं काय भेटणार आहे हाय स्ट्रीटवरनं बघू आपण. काही नाही भेटणार हे बी बघू. आता काय परवडली ना आपल्याला ती बुकिंग सोडली आणि जसं 2 तास टाईमपास केला, 1 तास अर्धा तास टाईमपास झाला. त्याच्यानंतर आता आलो MT घरी. बघू आता टोटल किती झाला आहे आजचा धंदा आणि आजचा दिवसभराचा रुटीन टायमिंग. सकाळी 7 ते 2 वाजूस्तर आणि संध्याकाळी 5 ते 12 वाजूस्तर. 12 डॉट वाजलेले 12 वाजूस्तर. आता टोटल किती टाईम केला नंतर हे तुम्ही बी बघा आणि तुम्हीच कॅल्सी करून सांगा मला.